प्रशासकीय दिरंगाई आणि आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य जनतेचा पैसा कसा पाण्यात जातो याचं जिवंत उदाहरण वसई पंचायत समितीच्या गेट शेजारी पाहायला मिळालं। गटारा शेजारी जवळपास 35 ते 40 औषधांच्या बाटल्यांचा साठा फेकून देण्यात आला। ही सर्व औषधं मुदत संपलेली असून ती लहान मुलांसाठी विविध आजारांवर उपयोगी पडणारी औषधं होती। विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयात अनेकदा औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो। दरम्यान अशा प्रकारे औषधं वाया गेल्यानं यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला। सर्वसामान्यांना जगण्याच्या हक्काची थट्टा हे प्रशासन कशा प्रकारे मांडतंय याचं भयानक वास्तव आज आपल्याला मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण सध्या वसई पंचायत समितीचा हा जो गेट आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे, याच्या खाली आपण जर बघितलं गेटच्या अगदीच बाजूला गटाराच्या बाजूला ही जी गव्हर्नमेंट सेलची औषधं आहेत ही कशा प्रकारे पडलेली आहेत ते बघू। जवळपास 35 ते 40 ही अशी औषधं आहेत। ही जी अशी गटाराच्या बाजूला पडलेली आहे। PD डोम ह्या नावाचं हे औषध आहे, लहान मुलांना देण्यासाठी वापरलं जात आहे। वास्तविक उलटी होणं, अपचन, गॅस या पोटाच्या विकारासाठी हे औषध वापरलं जातं आणि एक्सपायरी डेट जर बघितली तर फेब्रुवारी 2026 ही अशी संपलेली आहे। मात्र संपलेली असताना ही अशी जर औषधं ही अशा कचरा कुंडीत जर प्रशासनाचे अधिकारी फेकत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, कारण की शासन हे जे गरीब आणि गरजू जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हे विनामूल्य औषध देत असतं। त्यांना पोहोचवण्याची जबाबदारी आहे तेथील अधिकाऱ्यांची आहे, डॉक्टरांची आहेत। मात्र जर बघितलं तर गटाराच्या किनारी रस्त्यावर अशी औषधं पडलेली आहेत। हे भयान वास्तव जर बघितलं तर खरोखरच जे तासनतास रांगेत औषधांसाठी उभी राहतात ही रुग्ण, त्यांना हे औषधं पोचतात का? शासनाच्या एवढ्या चांगल्या योजना आहेत मात्र अधिकारी वर्ग त्या रुग्णांपर्यंत, गरजूंपर्यंत पोचवत नाही आहेत। त्यामुळेच ही पोटात जाणारे औषधं गटारात जातात। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।